आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. रात्री घरफोडी करणाऱ्या आरोपीला 48 तासांच्या आत ठोकल्या बेड्या. 3,55,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कारवाई. रात्री घरफोडी करणाऱ्या आरोपीला 48 तासांच्या आत बेड्या ठोकून आरोपीच्या ताब्यातील 3,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे. केज पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर 481/2026 कलम 331-4 305A भारतीय न्याय संहितेनुसार घरफोडीचा गुन्हा नोंद झाला होता. सदरील गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे पथक हे केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदरील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते. आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी ऋषिकेश दिलीप काळे राहणार महात्मा फुले नगर केज याने केला आहे आणि यावरून ऋषिकेश दिलीप काळे याला त्याच्या फुलेनगर भागातील राहत्या घरातून ताब्यात घेतलं. सदरील गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेली रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने याबाबत विचारणा केली असता त्याने ही रोख रक्कम आणि चांदीचे दागिने घरात ठेवले असल्याचे सांगितले. 2 पंचांसमक्ष आरोपीच्या ताब्यातून रोख रक्कम 2,81,000 रुपये आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांची किंमत 74,000 असं एकूण 3,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला पुढील कारवाई कामी केज पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटरमण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार बाप्पासाहेब घोडके, दिलीप गीते, दिलीप जोगदंड, जफर पठाण, गणेश मराडे यांनी केले आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.